चे सरपंच संतोष देशमुख व बीड परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाचे आयोजक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। काय नेमकी कशी तयारी चालू आहे? सर्व तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। सर्व धाराशिवकरांतर्फे राजमाता जिजाऊ चौक इथून हा मोर्चाची सुरुवात होईल। त्यानंतर संत गाडगेबाबा चौक, संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तसेच कलेक्टर ऑफिस येथे हा मोर्चा धडकणार आहे। कोण कोण मोर्चामध्ये सहभागी? या मोर्चामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब येणार आहेत। तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज येणार आहेत। जितेंद्रजी आव्हाड साहेब येणार आहेत। माननीय बजरंग बाप्पा सोनवणे खासदार बीड हे येणार आहेत। तसेच संदीप क्षीरसागर येणार आहेत। तसेच अभिमन्यू पवार साहेब येणार आहेत। तसेच नरेंद्रजी पाटील येणार आहेत। तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदार या ठिकाणी सहभागी होणार आहेत। तसेच पीडित कुटुंबीय जे आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोषजी देशमुख या पीडित कुटुंबियाचे घरचे कुटुंबीय या ठिकाणी येणार आहेत। काय सांगाल नेमकं? हा जो मोर्चा आहे तो या धाराशिवकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा मोर्चा निघण्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यातले लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत? मागण्या हेच आहेत की त्या पीडितांवर, ज्या पीडित कुटुंबावर या अन्याय झालेला आहे आणि अन्याय करणारे हे मोकाट फिरत आहेत, तर त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि त्यांच्यावर कडक शासन व्हावं, त्यांना सजा व्हावी, याच मोर्चा मागचं या मोर्चा मागचा मूळ उद्देश। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, धाराशिव।